नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या मॅथ्समधील गणिताच्या पाठ्यपुस्तकातील विभाज्यता डिव्हिजिबिलिटी या पाठाला सुरुवात करणार आहोत। आपल्याला या विभाज्यतामध्ये काय पाहायचं आहे तर आपण ज्या मागच्या इयत्तेमध्ये काही विभाजितेच्या कसोट्या पाहिलेल्या आहेत त्या विभाजितेच्या कसोट्यांची माहिती या पाठामध्ये आपण घ्यायची आहे। आता पाचव्या इयत्तेमध्ये आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2 म्हणजे 2 ची कसोटी पाहिलेली आहे। बरोबर आहे। 2 ची कसोटी काय आहे बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 0 2 4 6 8 यापैकी अंक असतो त्या संख्येला काय जातो 2 ने भाग जातो, त्याला आपण 2 ची कसोटी म्हणतो। आता उदाहरण बघा, 5074 ही संख्या आहे तर 2 या संख्येला 2 ने भाग जातो की नाही हे ओळखण्यासाठी काय करायचं आपण फक्त एकक स्थानी किती अंक आहे बघायचे, यापैकी अंक पाहिजे 0 2 4 6 8 इवन नंबर पाहिजे म्हणजे सम संख्या पाहिजे 2 4 6 8 आहे ना। या ठिकाणी 4 म्हटल्यानंतर या संख्येला 2 ने भाग जातो। कळलं? ही 2 ची कसोटी आपण बघितलेली आहे। सोपे आहे अगदी। ज्या संख्येच्या which number has 0 2 4 6 8 in unit place is divisible by 2। कळलं? ज्या संख्येच्या एकक स्थानी युनिट प्लेस 0 2 4 6 8 पाहिजे, ही झाली 2 ची कसोटी। त्यानंतर आपण पाहिलेले आहे 5 ची कसोटी, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 5। अगदी सोपे आहे। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 0 or 5 which number has 0 or 5 in unit place is divisible by 5। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे त्याला आपल्याला 5 ने भाग जातो। उदाहरणार्थ बघू आपण या ठिकाणी 9175 आहे। आपण पूर्ण संख्येचा विचार करायचा नाही, फक्त युनिट प्लेस एकक स्थानी किती आहे, एकक स्थानी या ठिकाणी 5 आहे। बरोबर आहे। मग 0 आणि 5 असेल तर इथे 0 किंवा 5 असेल तर 5 ने भाग जातो, म्हणून ही संख्या 5 ने काय आहे डिव्हिजिबल आहे। लक्षात? म्हणून या संख्येला 5 ने भाग जातो। ही एक कसोटी बघितली आपण। त्याच्यानंतर आपण बघितली 10 ची कसोटी। 10 ची कसोटी काय आहे? 10 ची कसोटी तर ज्या संख्येच्या एकक स्थानी फक्त 0 पाहिजे, किती पाहिजे 0 कुठं एकक स्थानी, त्या संख्येला काय जातो 10 ने भाग जातो, निशेष भाग जातो। which number has 0 in unit place is divisible by 10। उदाहरण बघा 15480। आपण फक्त युनिट प्लेस बघायचं, युनिट प्लेसला किती आहे 0 आहे म्हणजे याला 10 ने भाग जातो। या आपण 3 कसोट्या पाहिलेल्या आहेत। लक्षात तुमच्या या 3 कसोट्यांचा अभ्यास आपण केलेला आहे। अगदी सोप्या कसोट्या आहेत। या तिन्ही कसोट्या एकक स्थानच्या अंकावर अवलंबून आहेत। युनिट प्लेस या तिन्हीचंही काय बघायचं आपण युनिट प्लेस बघायचं म्हणजे एकक स्थान बघायचं। एकक स्थानी 0 2 4 6 8 असलं 2 ने भाग जातोय, एकक स्थानी 0 किंवा 5 असेल 5 ने भाग जातो, एकक स्थानी 0 असेल 10 ने भाग जातो,
मग आता याला बघा, ही जर संख्या आपण बघितली तर 2 पण भाग जातो याला, बरोबर, 2 जातो, 5 पण जातो कारण एकच स्थानी 0 आहे, आणि 10 पण जातो या संख्येला. तिन्ही कसोट्या ह्याला लागू पडतात या संख्येला. अशा पद्धतीनं इथपर्यंतच्या कसोट्या आपण पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला पुढच्या काही कसोट्या पाहायच्या आहेत राहिलेल्या. 3ची कसोटी आपण पाहिली आपण. Divisibility test for 3. 3ची कसोटी. काय आहे 3ची कसोटी? तर बघा, ज्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आता उदाहरण बघू आपण. 7600 44 ही संख्या आहे. याला 3ची कसोटी लागू पडते काय बघा. मी काय म्हटलं नाही, याला कसोटी कशी यायची, तर यांच्या अंकांची बेरीज करायची. बेरीज बेरीज बेरीज. 7 अधिक 6 किती आले? 13. 13 4 17. 17 4 21. या 21 ला 3 न भाग जातो का बघायचं. 3च्या पाड्यामध्ये 21 आहे, 3 7 21, म्हणजे या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. काय करायचं म्हटलं, अंकांची बेरीज करायची. द सम ऑफ द गिवन, इफ द गिवन नंबर ऑफ द डिजिट्स sum of the digits is divisible by 3, then the number is divisible by 3. लक्षात, या अंकांची बेरीज केली असता त्याला जर 3 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. ही 3ची कसोटी आहे. काय बघा, संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर ती संख्या, तर त्या संख्येला संख्येला 3 ने भाग जातो. कळलं का बघा. जर दिलेली संख्यांच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. लक्षात, ही आहे 3ची कसोटी. इफ द सम ऑफ द डिजिट्स in a number is divisible by 3, then the number is divisible by 3. If the sum of number of the digits of number is divisible by 3, then the number divisible by 3. अशी ही 3ची कसोटी आहे. लक्षात, 3ची कसोटी. एक संख्या घेऊन दाखवतो तुम्हाला. आता आणखी एक संख्या घेऊ आपण. 7916 आहे. याला 3 ने भाग जातो का बघा. यांची बेरीज करायची आहे आपल्याला. आता 9 16 22 आणि 1 23. 3च्या पाड्यात 23 नाही, म्हणून 3 ने भाग जात नाही. सोपं आहे. अशीच कसोटी आहे, ही झाली 3ची. अशीच कसोटी आहे 9ची.
डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 9, 9 ची कसोटी सेम, काही फरक नाही. 9च्या कसोटीला सुद्धा अंकांची बेरीज करावी लागते. आता इथे किती बेरीज झाली बघा, 21 आली. 9च्या पाड्यात 21 आहे का? नाही, म्हणजे याला 9 ने भाग जात नाही. इथं सुद्धा जात नाही. हीच कसोटी इथं फक्त संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. सगळं सेमच. लक्षात. एक्झाम्पल घेतो मी या ठिकाणी एक. बघा 2475. आपण काय म्हटलं, यांची काय करायची आहे, अंकांची बेरीज करायची आहे. सुद्धा 2 आणि 4 6, 6 आणि 7 6 आणि 7 13, 13 आणि 5 18. 9च्या पाड्यात 18 आहे का? आहे. 9 2 18, म्हणजे ह्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. 9 ने निशेष भाग जातो का? बेरीज केली, 9च्या पाड्यात आली, भाग जातो. लक्षात. अतिशय सोपी ही अशी 9ची कसोटी आहे. 9ची कसोटी 3 च्या 9ची कसोटी एकदम समान आहे. आता आपण बघायचे 4ची कसोटी. थोडीशी अवघड आहे, पण इतकी पण नाही अवघड. बघा, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4, 4ची कसोटी. काय आहे 4ची कसोटी? बघा, एखादी संख्या दिली असता त्या संख्येतील दशक स्थानचा आणि एकक स्थानचा अंक घेऊन जी संख्या तयार होते, शेवटचे दोन संख्या, शेवटचे दशक आणि एकक स्थानची जी संख्या आहे त्या संख्येला जर 4 न भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4 न भाग जातो. उदाहरण बघा, आता 21,716 ही संख्या आहे. त्याला 4 न भाग जातो. बघा कसं, तर शेवटचे दोन अंक घ्यायचे आणि किती संख्या तयार झाली शेवटची, इथं 16 तयार झाली. मग 16ला 4 न भाग जातो की नाही? जातो. मग या संख्येला सुद्धा 4 न भाग जातो. सोपं आहे की नाही? दिलेल्या संख्येतील दशक स्थानचा व एकक स्थानचा अंक मिळून जी संख्या तयार होईल त्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातोच. लक्षात. इफ द नंबर फॉर्मड place 10th place and unit place is divisible by 4, then the number is divisible by 4. लक्षात घ्या. बघा, पुन्हा एक संख्या घेऊन दाखवतो. 97,000 बघा, 97,032 ही संख्या आहे. यातले शेवटचे दोन अंक बघितले तर इथं संख्या तयार झाली 32. मग 32ला 4 न भाग जातो की नाही बघायचं आपण. 4 8 32 जाते, म्हणजे या संख्येला सुद्धा काय होतो, 4 ने निशेष भाग जातो. अतिशय सोपी कसोटी आहे. आणि यातली राहिलेली आपण एक शेवटची कसोटी पाहूया, 6ची कसोटी. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 6, 6ची कसोटी. अगदी सोपी आहे. पुस्तकात आपल्याला नसले तरी आपण बघायचीच आहे. त्याची माहिती घेतल्याशिवाय आपल्याला म्हणजे थोडं सोडवता येणार नाहीये. त्यामुळे आपण बघू ज्यादा माहिती म्हणून. काय आहे 6ची कसोटी? तर बघा, ज्या संख्येला 2 आणि 3 न भाग जातो त्या संख्येला 6 न आपोआप भाग जातोच. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा, इथं 8,250 ही संख्या दिलेली आहे. या संख्येला 2 न भाग होते का पहिला बघायचं.
आता इथं बघा एकक स्थानी 0 आहे म्हणजे 2 न भाग जातो. 2 चे कसोटी प्रमाण 2 ने भाग जातो. यस. आता 3 न भाग जातो की आपण कसं बघतो? 3 चे कसोटी लावून बघायचं. यांची बेरीज करायची आहे आपण. 8 आणि 2 10 आणि 5 15 आणि 0 15. यांची बेरीज 15 आहे. 15 ला 3 न भाग जातोय, 3 पाहिजे 15 जातोय म्हणजे 3 न सुद्धा भाग जातोय. 2 न भाग गेला, 3 न भाग गेला तर या संख्येला 6 ने सुद्धा निशेष भाग जातो. कळलं का बघा? याला जर 2 आणि 3 न भाग गेला तर 6 ने सुद्धा या संख्येला निशेष भाग जातो. यासाठी पहिला 2 न भाग जातो का बघायचं, मग 6 न जातो का बघायचं आणि मग दोन्हीने पण जर गेला, एकाने जाऊन चालणार नाही, दोन्हीने पण जायला पाहिजे, तिन्हीने पण जायला पाहिजे. द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 and 3. Also this number is divisible by 6. लक्षात? 2 व 3 या अंकाने जर या संख्येला भाग जात असेल तर या संख्येला 6 ने सुद्धा निशेष भाग जातो. अशा पद्धतीने ही डिव्हिजिबिलिटी हा पाठ या ठिकाणी अगदी छोटा कसोट्यांचा पाठ आहे. या सगळ्या कसोट्या तुम्ही या ठिकाणी लिहून काढून समजून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता एखादं गणित दिलं त्या संख्येला कशा कशाने भाग होतो आपण लिहायचं कसं बघा. उदाहरण घेतो या ठिकाणी मी 13,000 465. ओळीनं जायचं आपण, ओळीनं जायचं. 2 जातो का पहिल्यांदा बघायचं. एकक स्थानी किती आहे? एकक स्थानचा अंक पहिला बघायचा 5 आहे. मग 2च्या कसोटीच्या मध्ये जर 0 2 4 6 8 इथं 5 आहे. 2च्या कसोटीत 5 येत नाही एकक स्थानी, त्यामुळे 2 न भाग जात नाही, लिहायचं. आता 3 न भाग जातो का बघा. बेरीज करायची. 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 7 14, 14 आणि 5 19. बेरीज 19 झाली. 3च्या पड्यात नाही आहे, 3 नाही जात नाही. मग आता एक स्थानी 4 न भाग जातो का बघा. आता या 2 अंकांचा विचार करा. 2 जात नाही म्हटलं 4 जाणारच नाही आहे. 65 तयार होते. 4च्या पड्यात 65 येत नाही म्हणून 4 न सुद्धा जात नाही. 5 न जातो का बघा. एक स्थानी 5 आहे म्हणजे 5 न जातो. आता 2 आणि 3 गेले म्हणजे 6 न जाणारच नाही आहे म्हणजे 6 यायचे प्रश्नच नाही. त्याच्यानंतर राहिला 9. बेरीज 19 आल्या, 9च्या पाड्यात पण 19 नाही म्हणजे 9 न पण जात नाही आणि 10 न पण जात नाही, 0 इथं नाही, फक्त 5 नच भाग जातो. झालं उत्तर आपलं. त्यानंतर आणखी गणित बघू. बघा 24,354 ही संख्या दिली आहे. पहिल्यांदा आपण बघायचं एकक स्थानचा अंक कुठला त्याच्या खाली रेष मारूनच ठेवायचं. 2 न भाग जातो का बघा. इथं 4 आहेत म्हणजे 2 न भाग जातो. आता यांची बेरीज करा. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, 14 आणि 4 18. 3च्या पड्यात 18 आहे म्हणजे 3 न भाग जातो. आता ओळीत जायचा. 4 जातो का बघा. शेवटचे 2 अंक घ्यायचे आपण. 54. 54 ला 4 न भाग जातो का बघा. जर अवघड वाटत असेल तिकडे करायचं. 4 1 4, 1 उरला जात नाही भाग म्हणजे 4 न भाग जात नाही असं आपण ठरवायचं. मग 5 न जातो का बघा. इथं एकक स्थानी 4 आहे, 5 न जात नाही. मग 2 आणि 6चं बघायचं. 2 आणि 3 आहे म्हटल्यानंतर 6 येणारच, बघत बसायचीच बाजू नाही. तिथं 2 आणि 3 आहे म्हटलं 6 येणारच. त्याच्यानंतर 9 न जातो का बघा. बेरीज किती आहे 18 आहे. 9च्या पड्यात 18 आहे म्हणजे 9 न जातो आणि 10 न जात नाही इथे 4 असल्यामुळे म्हणजे 2 3 6 9 याच अंकाने काय जातो भाग जातो. ठीक आहे. ओके.